हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा सब्जेक्ट आहे, विषय इकॉनॉमिक्स मीन्स अर्थशास्त्र, या विषयाचे मित्रांनो जो काय आपण महारिव्हिजनचा पार्ट 2 आहे, तो पार्ट 2 मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मुलांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो विषय होता, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, या विषयाचा महारिव्हिजनचा पार्ट 1 आपण समजून घेतला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आता आपण आपले जे काही पार्ट 2 आहे, म्हणजे थेरॉटिकल जे काही प्रश्न आहे, सविस्तर जे काही प्रश्न आहे, ते प्रश्न आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये त्याची रिव्हिजन करूयात. तर मुलांनो, सगळ्यात पहिले महारिव्हिजनच्या आधी आपल्याला आपल्या इकॉनॉमिक्स मीन्स अर्थशास्त्र विषयाचा पेपर पॅटर्न माहित असला पाहिजे. तर पेपर पॅटर्न तुमच्याकडे असेलच. जर तुमच्याकडे पेपर पॅटर्न नसेल तर पेपर पॅटर्नच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तिथे तुम्ही पेपर पॅटर्न बघू शकतात. एकदा तुम्हाला पहिले पेपर पॅटर्न क्लिअर व्हायला पाहिजे. तुम्हाला एकदा पेपर पॅटर्न 100% क्लिअर झाला तर तुम्हाला ही महारिव्हिजन क्लिअर व्हायला कोणत्याच प्रकारची अडचण नाही. कारण की कधीही पेपरला जाण्यापूर्वी आपल्याला त्या पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पहिले पेपर पॅटर्न क्लिअर करायचा आणि पेपर पॅटर्न क्लिअर झाल्यानंतर आपल्याला रिव्हिजन कडे यायचंय. तर पेपर पॅटर्न तुमच्याकडे आहेच. नसेल तर आपला व्हिडिओ त्यावर तयार केला आहे, तोही तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. आणि आता मुलांनो, आता आपण जी आपली महारिव्हिजन आहे ती महारिव्हिजन समजून घेऊयात. तर मुलांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रश्न पहिला आपण समजून घेतला होता, म्हणजे ऑब्जेक्ट टाइप क्वेश्चन. आता प्रश्न दुसऱ्यापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत जे प्रश्न आहे ते आता आपण समजून घेऊयात. तर बघा, तुम्हाला बोर्डवर महारिव्हिजनचं एक पेज डिस्प्ले केलेलं आहे. तर काय म्हणले बघा त्याच्यामध्ये, एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2026, त्याखाली म्हटले विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, त्याखाली म्हटले महारिव्हिजन आणि त्याच्या खाली म्हटलंय पार्ट 2. तर बघा, त्याच्यामध्ये प्रश्न दुसरा आहे. आता पहिला प्रश्न आपला कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर झालता. प्रश्न दुसरा, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता मुलांना काय असतं की तुम्हाला एक उदाहरण दिलेलं असतं, त्या उदाहरणावरून तुम्हाला संकल्पना ओळखायची असते. याच्यात कोणती संकल्पना आहे या उदाहरणामध्ये, आणि ती ओळखलेली जी संकल्पना आहे त्या ओळखलेल्या संकल्पनेवर तुम्हाला कम से कम 4 ओळी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं असतं. किती ओळी स्पष्टीकरण द्यायचं असतं? 4 ओळी. त्याचं उत्तर कसं असलं पाहिजे, आता डेमो पण तुम्हाला दिलाय बघा. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. महेशने 25 क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले. आता मुलांनो, पेपरमध्ये येताना तुम्हाला नाव चेंज होऊन येईल. तुम्हाला असा प्रश्न जरी आला तर महेश नाव येणार नाही, दुसरं कोणतंही नाव येईल. आपल्या नावाशी काही घेणं देणं नाही. आपल्याला कन्सेप्ट ओळखून घ्यायची. नाव कोणाचाही येऊ शकतं. नाव मॅटर करत नाही. ते फक्त एक आपल्याला समाजासाठी दिलेलं असतं. नाव कोणतं येऊ द्या, पण कन्सेप्ट बदलत नाही. नाव बदलू द्या, कन्सेप्ट बदलत नाही. आपल्या शेतीत घेतले, त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला. आता त्यांनी 25 क्विंटल शेतीमध्ये गव्हाचं उत्पादन घेतलं. मग त्याने 2 क्विंटल काय केलं, गहू आपल्या घरासाठी बाजूला काढला. मग आता लॉजिक लावा मुलांनो, की 25 क्विंटलमध्ये 2 क्विंटल बाजूला काढला, उरला किती? 25 वजा 2 23 क्विंटल. मग 23 क्विंटल जो गहू आहे तो काय करणार, तो बाजारामध्ये विकणार. 2 क्विंटल जर बाजूला काढला, उरला 23 क्विंटल कशासाठी त्यांनी लावला, तो शेतीमध्ये उत्पादन कशासाठी घेतलं? विक्री करण्यासाठी. तर बघा, संकल्पना काय आहे, ते विक्री योग्य अधिशेष. मग आता अधिशेष म्हणजे राहिलेला. मग आता 25 क्विंटल पैकी 2 क्विंटल त्यांनी घरासाठी ठेवला, उरला किती क्विंटल? 23 क्विंटल. तर बघा, विक्री योग्य अधिशेष, त्याचं स्पष्टीकरण बघा. आता विक्री योग्य अधिश अधिशेष म्हणजे शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनातून त्याच्या वैयक्तिक वापरानंतर उरलेला भाग. वैयक्तिक वापरानंतर उरलेला भाग जो तो बाजारात विक्रीसाठी ठेवतो. मग आता किती टोटल त्याच्याकडे 25 क्विंटल होतं, 2 क्विंटल त्यांनी स्वतःसाठी ठेवलं, 23 क्विंटल उरलेला भाग आहे. 23 क्विंटल काय आता विक्री योग्य आहे. आपण 23 क्विंटल मार्केटमध्ये बाजारामध्ये त्याची विक्री करू शकतो. पुढे बघा, ह्या उदाहरणात महेशने 25 क्विंटल गहू उत्पादन केले आणि त्यातील 2 क्विंटल आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी ठेवले. त्यामुळे उर्वरित म्हणजे राहिलेले 23 क्विंटल गहू हा विक्री योग्य अधिशेष आहे, जो तो बाजारात विकू शकतो. फक्त मुलांना तुम्हाला सांगायचं होतं की तो व्यक्ती महेश किती गहू बाजारात विकणार आहे. कारण अर्थशास्त्र काय वैयक्तिक वापरासाठी नाही. अर्थशास्त्र म्हणजे काय? वस्तूची देवाणघेवाण, वस्तूची विक्री करणे, हा भाग अर्थशास्त्रामध्ये महत्वपूर्ण आहे.
मग 25 क्विंटल गव्हाचं त्याने उत्पादन घेतलं, त्यापैकी तो मार्केटमध्ये बाजारपेठेत किती आणतोय? 2 क्विंटल घरासाठी ठेवून 23 क्विंटल. मग तुम्हाला ते 23 क्विंटलची संकल्पना होती, ती म्हणून तुम्हाला समजली असेल. तर अशा पद्धतीने प्रत्येक संकल्पना तुम्हाला विचार करून लिहायची आहे. आता त्यातल्या संकल्पनेचे काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, जे तुमच्या 24 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये येतील. त्यामध्ये बघा 2 नंबर आहे, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. आता मुलांनो, इथे गौरी नाव आहे. नाव बदलू शकतं, कन्सेप्ट बदलणार नाही. नावात बदल होऊ शकतो, संकल्पनेत बदल होऊ शकत नाही. 3 नंबर बघा, ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 3 नंबर काय आहे? ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 4 नंबर आहे, मनीषाला राज्य सरकारकडून दरमहा म्हणजे दर महिन्याला ₹5,000 निवृत्ती वेतन मिळते. मनीषाला राज्य सरकारकडून दर महिन्याला ₹5,000 निवृत्ती वेतन मिळते. 5 नंबर बघा, सर्वेशने ₹50,000 ची एक रकमी रक्कम एका वर्षाकरिता बँकेत जमा केली. सर्वेशने ₹50,000 ची एक रकमी रक्कम एका वर्षाकरिता बँकेत जमा केली. त्यानंतर 6 नंबर आहे, भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. आता भारत जर इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी करतोय म्हणजे कोणता व्यापार झाला ओळखा, आयात की निर्यात अशी संकल्पना ओळखायची आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचंय. वाक्य पूर्ण पहिले समजून घ्यायचं. तसं आता भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. भारत इराणकडून खरेदी करतोय. म्हणून भारत काय करतोय? आपल्याकडे आयात करतोय त्याची. कशाची? पेट्रोलियमची. मग कोणता व्यापार झाला तो? आयात व्यापार. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचंय. 7 नंबर बघा, सीमाने देशातील सन 2024-25 या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांसंबंधी माहिती गोळा केली. 7 नंबर काय आहे? सीमाने देशातील सन 2024-25 या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांसंबंधी माहिती गोळा केली. 8 नंबर आहे, विशालने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. 8 नंबर आहे, विशालने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. 9 नंबर आहे, सचिनने हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. सचिनने हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. विचार करा मुलांनो, हिवाळ्यात स्वेटर खरेदी केले, उपयोगितेमधला हा घटक आहे. सचिन हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या ऋतूनुसार आपल्या गरजा ज्या त्या बदलत असतात. उपयोगितेमधला प्रश्न आहे, अभ्यास केल्यावर तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढे 10 नंबर बघा, शीतलने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. 10 नंबर काय आहे? शीतलने आपल्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. 11 नंबर आहे, सुनीताने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली. सुनीताने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली. आणि 12 नंबर आहे, विजयने आपली चहाची गरज भागविण्यासाठी दूध, साखर व चहापूडची एकत्रितपणे मागणी केली. 12 नंबर काय आहे? विजयने आपली चहाची गरज भागवण्यासाठी दूध, साखर व चहापूडची एकत्रितपणे मागणी केली. आणि शेवटचं 13 नंबर आहे, सारिका मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. सारिका मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. विचार करायचा मुलांना, वाक्य पूर्ण पहिले अर्थ समजून घ्यायचा. अर्थावरून तुम्हाला संकल्पना क्लिअर होईल आणि तुम्ही जी संकल्पना शोधली त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं. उत्तर कसं लिहायचं डेमो तुम्हाला पहिला 1 नंबरला दिलेला आहे. तशा पद्धतीने उत्तर तुम्ही लिहिलं, तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स ते संकल्पना ओळखून ती स्पष्ट करामध्ये पडतील. आता मुलांनो, आपण प्रश्न दुसरा अ समजून घेतला. आता प्रश्न दुसरा ब आहे. प्रश्न दुसरा ब, फरक स्पष्ट करा. प्रश्न दुसरा ब काय आहे? फरक स्पष्ट करा. त्याच्यामध्ये बघा, आता मुलांनो, ह्या विषयामध्ये जो फरक स्पष्ट करा असतो तो 2 मार्काला असतो. किती मार्काला असतो? 2. तर 2 मार्काला 2च मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे बोर्ड नियमानुसार. किती मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे? 2. पण मुलांनो, तुम्ही मुद्दे लिहित असाल, तुम्हाला असं वाटतं मी एखादा मुद्दा तुक्का मारतोय किंवा मी असं वाटतंय चुकीचं वाटतोय मला, तर त्यावेळेस 3 लिहायचे. म्हणजे 3 पैकी जर एक तुमचा तुक्का असेल किंवा चुकीचा असेल, 3 वजा 1 तुमचे 2 मुद्दे हे बरोबर येतात. तर बघा, तुम्हाला त्याचं उत्तराचा डेमो दिला ते कसं लिहायचं. विभाजन पद्धत आणि राशी पद्धत नावाचा एक फरक आपण घेतलाय. त्याचं उत्तर कसं असलं पाहिजे. कॉलम बघा, पहिला कॉलम आहे अनुक्रम, दुसरा कॉलम आहे मुद्दे, तिसरा कॉलम आहे विभाजन पद्धत आणि चौथा कॉलम आहे राशी पद्धत. तिसरा कॉलम विभाजन पद्धत, चौथा कॉलम राशी पद्धत. त्याच्यामध्ये 2 मुद्दे आपण घेतलेले. पहिला बघा अर्थ. अर्थामध्ये बघा, विभाजन पद्धतचा अर्थव्यवस्थेचे लहान तुकडे करून अभ्यास करणे. आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो, विभाजन पद्धत ही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वापरली जाते. त्याच्यामुळे ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचे लहान भागाशी ते संबंधित आहे, म्हणून लहान तुकडे करणे. राशी पद्धत बघा, समूहाचा किंवा एकूण राशीचा अभ्यास करणे. म्हणून राशी पद्धत ही स्थूल अर्थशास्त्रामध्ये असते. म्हणून राशी पद्धत पूर्ण एकूण समूह
किंवा एकूण राशीचा अभ्यास केला जातो. 2 नंबर बघा अभ्यासाचा घटक. आता पहिले तुम्हाला ते क्लिअर आहे की राशी पद्धत कोणत्या घटकात आहे आणि विभाजन पद्धत कोणत्या घटकामध्ये, कोणत्या अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही अभ्यास लिहू शकता. बघा, हे वैयक्तिक घटक, विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट उत्पन्न, विशिष्ट वस्तू यासारख्या वैयक्तिक घटकांचा तपशीलवार अभ्यास करते. म्हणजे जे मुलांनो आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय जे शिकलो तेच तुम्हाला इथे लिहायचंय. कोणत्या घटकांचा त्याच्यात अभ्यास केला जातो. आणि राशी पद्धतमध्ये बघा, हे एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत यासारख्या समग्रशी घटकांचा. समग्रलक्षी म्हणजे स्थूल, समग्रलक्षी म्हणजेच एकूण, समग्रलक्षी घटकांचा तपशीलवार अभ्यास करते. तुम्हाला मुलांनो राशी पद्धत पहिले कशामध्ये येतं हे जर क्लिअर असेल ना, तुम्ही ऑटोमॅटिक त्याचं स्पष्टीकरण ते लिहू शकतात. अशामध्ये मिळून फरक स्पष्ट करा तुम्हाला लिहायचा आहे. आता काही डेमो फरक स्पष्ट करा आहेत, की जे तुमच्या 24 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये असतील. त्यामध्ये बघा, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, इच्छा आणि मागणी, प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी. त्याच्यानंतर 5 नंबर आहे मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. त्यानंतर 6 नंबर आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. 6 नंबर काय आहे? संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. 7 नंबर आहे साठा आणि पुरवठा. 7 नंबर काय आहे? साठा आणि पुरवठा. त्यानंतर 8 नंबर आहे सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. 8 नंबर आहे सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. 9 नंबर आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. 9 नंबर आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. 10 नंबर आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. 10 नंबर काय आहे? प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. 11 नंबर आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. 11 नंबरचा फरक आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. 12 नंबर आहे महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. 12 नंबर काय असणार आहे? महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. 13 नंबर आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. 13 नंबर आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. 14 नंबर आहे मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. 14 नंबर आहे मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. आणि 15 नंबर आहे शेवटचं सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. 15 नंबर काय आहे? सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. आता मला तुम्हाला फरक स्पष्ट करायचा बेस सांगतो काय असतो, की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असणार आहे. त्याच कन्सेप्टचा बेस घेऊन तुम्हाला फरक स्पष्ट करायला यायचा. आता फरक स्पष्ट करामध्ये एक फंडा सांगतो मार्क मिळवण्याचा काय असतो? 2 मार्काला फरक असतो, बरोबर? तर 2 पैकी पहिला जो मुद्दा असतो तो फिक्स अर्थ असतो, तो बदलत नाही. मुद्द्याला मार्क असतात. पहिला मुद्दा प्रत्येक फरक स्पष्ट करामध्ये काय असणार? अर्थ. अर्थ म्हणलं म्हणजे काय? तेच तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं असतं. काय अर्थ होतो त्या संकल्पनेचा? 1 मार्क तुमचा तिथे फिक्स होणार आहे. मग तुम्हाला आता अभ्यास किती मार्काचा करायचा आहे? 1च मार्काचा करायचा आहे. 1 तर ऑलरेडी तुमचा अर्थामध्ये फिक्स झालेला असतो. 1 आणि 1 किती? 2. अशा पद्धतीने तुम्ही फरक स्पष्ट करायचा अभ्यास केला, तर फरक स्पष्ट करामध्ये तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स मिळतील. मुलांनो इकॉनॉमिक्समध्ये स्कोर होतो कारण इकॉनॉमिक्सची जी प्रश्नाची उत्तराची लेव्हल जी असते ती कमी असते. म्हणजे उत्तर लिहिण्याचा जो मायना असतो तो कमी असतो किंवा छोट्या पद्धतीने छोट्या प्रकारे त्याचे उत्तर लिहायचे असतात. कमी शब्द असतात. त्याच्यामुळे इथं मार्क पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्हाला आपण जे म्हणतो की थोडं पण चांगलं ते इकॉनॉमिक्समध्ये असतं. थोडंच लिहा, परफेक्ट लिहायचं आहे आपल्याला, पण थोडंच लिहायचं पण परफेक्ट लिहायचं. म्हणजे काही पण भापट पसारा किंवा तुक्के मारायचे नाही. एकदम थोडं लिहा. 5 ओळी नका लिहू, 3च ओळी लिहा. पण 3 ओळी कसं पाहिजे? 100% परफेक्ट. अशा पद्धतीने मुलांनो आपण फरक स्पष्ट करायचे, आय-एम-पी समजून घेतले. आता पुढे प्रश्न तिसरा आहे बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता खालील प्रश्न उत्तर लिहा म्हणजे आपल्या ओसीएमच्या भाषेत आपण ज्याला थोडक्यात उत्तर लिहा म्हणतो. तर खालील प्रश्न उत्तर लिहामध्ये बघा पहिले एक डेमो तुम्हाला उत्तराचा डेमो दिलेला आहे बघा. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा तुम्हाला प्रश्न आहे, बरोबर? सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तरामध्ये बघा पहिलं वैयक्तिक घटकाचा अभ्यास. आता लक्षात घ्या मी तिथे उत्तर कसं दाखवलेलं आहे, पॉइंटच्या पुढे मार्जिन ठेवलेलं आहे बघा. पुढे काही लिहिलंय का? नाही. तुम्ही पण पेपरमध्ये तसंच करायचं. ज्या ओळीवर तुमचा पॉइंट असेल त्याच्या पुढची जागा रिकामी सोडायची. दुसऱ्या ओळीवर जेवढ्या पॉइंट जेवढं जागेत बसला तेवढी दुसऱ्या ओळीवर पण जागा रिकामी सोडायची आणि मग उत्तर लिहायला सुरुवात करा. जसं बघा मी केलेलं आहे. पहिले वैयक्तिक घटकाचा अभ्यास आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो फिट झालेल्या डोक्यात. सूक्ष्म म्हणलं की वैयक्तिक आलं, सूक्ष्म म्हणलं की एक आलं, सूक्ष्म म्हणलं की विशिष्ट आलं. हे तुमच्या डोक्यात फिट प्लस आहे. तुमच्या डोक्यात फिट आहे म्हणून काय पहिलं वैयक्तिक घटकाचा अभ्यास त्याच्यामध्ये बघा सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. तुम्हाला माहिती आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकात तिथे लहान भागाशी संबंधित असल्यामुळे तिथे कशाचा अभ्यास केला? वैयक्तिक घटक. म्हणजे उदाहरण घ्या की आपला भारत देश आहे तर भारत देशामध्ये समजा माझं एक छोटंसं दुकान आहे. गावामध्ये माझं एक दुकान आहे.
तर फक्त माझ्या दुकानाचा अभ्यास कोणत्या अर्थशास्त्रामध्ये होईल? सूक्ष्म म्हणजे एक छोटा घटक. देशाच्या दृष्टीने छोटा घटक झालो का नाही मी? माझं समजा एखाद्या शहरामध्ये दुकान आहे, किराणा दुकान आहे. तर माझं किराणा दुकान देशाच्या दृष्टीने जर विचार केला तर खूप छोटं आहे. दिसणारच नाही ते. गाव सुद्धा दिसत नाही. रेल्वेत जर गेलं तर रेल्वेतून गाव कधी जातं, कधी येतं हे सुद्धा आपल्याला समजत नाही. खूप छोटा भाग असतो. देशाच्या दृष्टीने आपण खूप छोटे आहोत. त्याच्यामुळे त्या छोट्या घटकाचा अभ्यास कुठे केला जातो? लहान घटकाचा अभ्यास कुठे केला जातो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. 2 नंबर बघा किंमत सिद्धांत. आता मुलांना सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत मांडतो. तुम्हाला माहिती आहे, की हे छोट्या स्तरावर लहान लहान प्रमाणात लहान भागाशी संबंधित असल्यामुळे तिथे वस्तूची जी किंमत असते, त्या किमतीचा अभ्यास केला जातो, की त्या पर्टिक्युलर विशिष्ट ठिकाणी त्या वस्तूची किंमत किती असली पाहिजे, याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राअंतर्गत केला जातो. तर बघा किंमत सिद्धांतामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवाच्या किंमत निश्चिती. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवाच्या किंमत निश्चिती तसेच उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. म्हणजे मुलांनो, जे काही उत्पादनाचे घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला माहिती आहे, आपण काय देत असतो? खंड, वेतन, व्याज, नफा. तर याचं जे काही किती द्यायला पाहिजे, याच्यावर नफा किती मिळाला पाहिजे, या वस्तूची किंमत किती पाहिजे, सर्व सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत येतं. म्हणून किंमत सिद्धांत हे 2 नंबरचं वैशिष्ट्य आहे. 3 नंबर आहे बघा विभाजन पद्धत. म्हणून आपण आता फरक स्पष्टीकरणामध्ये शिकलो की नाही? विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. तर विभाजन पद्धतमध्ये बघा, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते. जसं मी तुम्हाला म्हणलं, की देशामध्ये अनेक म्हणजे लाखो किराणा दुकान असतील. त्याच्यातलं माझं एक किराणा दुकान काही छोटा भाग आहे त्याच्यातला. भागात विभाजन करतो आपण, डिव्हायडेशन करतो. कामाचं पण बघा, कामाची पण विभागणी केली आहे छोट्या-छोट्या भागामध्ये, डिपार्टमेंट वाईज बघा. बिझनेसमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. पर्चेस डिपार्टमेंट, सेल डिपार्टमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट. म्हणजे काय केलं आता कामाचं डिस्ट्रिब्युशन केलं जातं डिपार्टमेंटमध्ये. तसंच आहे. तर बघा त्याच्यामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. जे विभाजन केले, जे स्वतंत्र घटक केलेले, वेगळे केलेले जे घटक आहेत, त्यांचा तपशीलवार म्हणजे आपण जे म्हणतो ना परफेक्ट डॉक्युमेंटरी स्टडी केला जातो, अभ्यास केला जातो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. मुलांनो, विभाजन म्हणजे डिव्हायडेशन करणे आणि डिव्हायडेशन करणे हे ओन्ली अँड ओन्ली मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. म्हणून हे काय वैशिष्ट्य 4 नंबर आहे काय आंशिक समतोल. आता मुलांना समतोल म्हणजे काय? सारखेपणा आपण ज्याला म्हणतो. तुलनात्मक दृष्ट्या सारखे. आता आंशिक म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये म्हटलं जातं काही भाग, काही भाग. आता तुम्ही बघा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय समजा उदाहरण घ्या. इथं इथं समजा आपण उदाहरण घेऊ, की एक आपलं तुम्ही घ्या की रिक्षा आहे. ऑटो रिक्षा आहे. तर ऑटो रिक्षाला समजा इथे ₹20 चार्ज असेल, तर दुसऱ्या गावात 20 असेल असं नाही. काही ठिकाणी ₹30 असेल, काही ठिकाणी ₹40 असेल. ते सिटीवर डिपेंड असतं. सिटी कशी आहे? ग्रामीण आहे, की शहरी आहे, की अजून आपण ज्याला म्हणतो मेट्रोपॉलिटन आहे, याच्यावर ठरतं की तिथे पैसे किती घ्यायचे. तर तुम्ही बघा मुलांनो, की याच्यामध्ये जे काही समतोल सगळीकडे सारखं आहे का? समजा इथे ₹20 ला एखादी वस्तू भेटते, ती पुण्याला ₹20 ला भेटेल का? मुंबईला ₹20 ला भेटेल का? दिल्लीला ₹20 ला भेटेल का? नाही, प्रत्येक त्याची किंमत कुठेतरी कमी जास्त असणार आहे. का? तिथली परिस्थिती बघून, तिथल्या ठिकाणाचा अभ्यास केल्यानंतर तिथली किंमत बदलणार आहे. म्हणजेच मुलांनो इथे समतोल कसा आहे? आंशिक म्हणजे काही ठिकाणी समतोल आहे, काही ठिकाणी असमतोल थोडक्यात. आंशिक म्हणजे काय? काही भागामध्ये समतोल आहे. बघा सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोल पद्धत वापरते म्हणजे इतर सर्व गोष्टी स्थिर आहेत असे गृहीत धरून एका घटकाचा अभ्यास केला जातो. एका घटकाचा विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो. यात विविध आर्थिक घटकांमधील परस्परावलंबनाचा विचार केला जात नाही. आता तुम्हाला म्हणलं मी आर्थिक घटकांमधील परस्परावलंबनाचा विचार केला जात नाही. म्हणजे मी श्रीरामपूरचा अभ्यास करतोय तर दिल्लीत त्याची किंमत किती किंवा मुंबईत किंमत किती याचा विचार केला जात नाही. फक्त ज्या ठिकाणी त्या अ, प जे काही स्पेसिफिक गाव असेल, त्या गावापुरताच त्याचा विचार केला जातो. बाकी ठिकाणी काय असेल याचा विचार यामध्ये येत नाही. आणि 5 नंबर आहे बाजार रचनेचे विश्लेषण. बाजार रचना, बाजार कसा आहे याचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होते. कारण की तुम्हाला माहिती आहे की बाजार हा जो असा घटक आहे, की हा सगळ्यात लहान म्हणजे आपण जे म्हणतो छोट्या लेव्हलला काम करतो. सगळ्यात आपण जे म्हणतो लोअर लेव्हलला म्हणजे रुरल, अर्बन या लेव्हलला तो काम करतो. बाजार हा म्हणजे त्याचं सूक्ष्मदर्शी अध्ययन केलं जातं. तर बघा सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते. पूर्ण स्पर्धेचा बाजार तुम्ही 5 प्रकारात शिकलेला आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार तुम्ही शिकला, मक्तेदारीचा बाजार शिकला आणि अल्प विक्रेताधिकाराचा बाजार आपण शिकलो. तर ह्या बाजाराचा अभ्यास कोणत्या अर्थशास्त्रामध्ये केला जातो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता मुलांना आपण 5 मुद्दे समजून घेतले. पण पेपरला तुम्हाला 4च बंधनकारक आहे. पेपरला किती पाहिजे? 4. पण 5 आपण लिहायचे. का लिहायचे तेही सांगतो. आपल्याला
पेपर लिहिताना बऱ्याच वेळा आठवत नाही, आपण चुकीचं पण लिहून टाकतो. मग तुम्हाला असं वाटलं, कुछ तो भी गडबड है, मैंने कुछ तो भी गलत लिख दिया है, म्हणजे मी ते चुकीचं लिहिलं असं तुम्हाला जेव्हा वाटतंय, तर अशा वेळी 5 लिहायचे. जर एक मुद्दा चुकला तर बरोबर किती येणार? 4 आणि मार्क्स किती भेटणार? 4 पैकी 4. तर बघा आता काही मुलांना महत्त्वाचे प्रश्न आहे, ते समजून घेऊ आपण. त्याच्यामध्ये 2 नंबर आहे, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर 3 नंबर आहे, उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3 नंबर काय आहे? उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सोपं आहे मुलांनो तुम्हाला उपयोगिता सगळ्यात पहिले इकॉनॉमिक्समध्ये तुमची मूलभूत संकल्पना क्लिअर पाहिजे. आता उपयोगितेची वैशिष्ट्य तुम्हाला उपयोगिता म्हणजे काय हे पहिले क्लिअर पाहिजे. तेव्हाच तुम्ही ती वैशिष्ट्य लिहू शकता चांगल्या पद्धतीने. नाहीतर काही तुम्ही घोकंपट्टी कराल. त्याच्यामुळे आपल्याला पहिले काय करायचंय, तर पहिले संकल्पना क्लिअर करायची, नंतर आपल्याला प्रश्न लिहायचा आहे. 4 नंबर बघा, मागणीचे प्रकार स्पष्ट करा. आता मागणीचे प्रकार जर पाहिले तुम्ही प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, हे तुम्ही बघितलेले संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी हे प्रकार आहेत. हेच तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये बघा, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी असा फरक पण येऊ शकतो. म्हणजे तुम्ही इथं अभ्यास केला, तुम्हाला तिथं फायदा. जसं आपण म्हणतो एका दगडात 2 पक्षी. एक दगड 2 पक्षी. तसंच मुलांनो इथे एका ठिकाणी अभ्यास करा, 2 ठिकाणी फायदा. म्हणलं तुम्हाला एसपीच्या व्हिडिओमध्ये बिस्किटचं एक्झाम्पल सांगितलं ते आठवायचं आणि अभ्यास करायचा. त्याच्यानंतर पुढे बघा 5 नंबर, मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा. त्याचं पण तसंच आहे मुलांनो, खाजगी मक्तेदारी, सार्वजनिक मक्तेदारी, नैसर्गिक मक्तेदारी, साधी मक्तेदारी हे प्रकार आहे. आणि हेच तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये पण असं येईल. नैसर्गिक मक्तेदारी व कायदेशीर मक्तेदारी या टाईपचा फरक स्पष्ट करा येईल. म्हणजे इथे तुम्ही क्लिअर करा, तिथे सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. 6 नंबर बघा, सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. 6 नंबर आहे, सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. 7 नंबर आहे, 7 नंबर होतं, सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा. त्याच्यानंतर 8 नंबर आहे, भारतीय नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करा. 8 नंबर आहे, भारतातील नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करा. 9 नंबर आहे, भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा. 9 नंबर काय आहे? भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा. 10 नंबर आहे, उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. आता मुलांनो उपयोगितेचे प्रकार आहे, रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, काल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता आणि स्वामित्व उपयोगिता. हेच प्रकार तुम्हाला फरक स्पष्ट करण्यामध्ये पण विचारले जातात. म्हणून काय, एका दगडात 2 पक्षी अशी हे म्हण आहे. पण तुम्ही इकडे अभ्यास करा, तुम्हाला तिकडे त्याचा नक्कीच फायदा होईल. त्याच्यानंतर पुढे बघा 11 नंबर आहे, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा. म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेमध्ये काय संबंध आहे तो स्पष्ट करायचा आहे. 12 नंबर आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता मक्तेदारीयुक्त बाजार पण म्हणलं तर स्पर्धा पण म्हटल्या, दोन्हीपैकी एक शब्द येईल म्हणून ऑर केलेले बघा, ऑब्लिक केलेले. वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 13 नंबर आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. 13 नंबर आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. 14 नंबर आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. रिझर्व्ह बँक सरकारची बँक आहे, सांगितलं पहिलं कार्य. सरकारची बँक, बँकांची बँक, कर्ज पुरवठा करते बँक, पत नियंत्रण बँक करते, पत पैसा निर्मिती करते, हे सगळे काही रिझर्व्ह बँकेची कार्य आहे. त्याच्यानंतर 15 नंबर आहे, निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा. जसं तुम्हाला आहे ना, मूल्य निर्देशांक, किंमत निर्देशांक, एक्झाम्पल सांगतोय. निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा. तर मुलांनो हे 15 प्रश्नचा प्रॉपर तुम्ही स्टडी करा. 3 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या प्रश्न तिसऱ्यामध्ये मिळतील. त्याच्या पुढचा मुलांनो प्रश्न 4 नंतर मित्रांनो प्रश्न 4 आहे आपला. खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. प्रश्न 4 काय आहे? खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा. मुलांनो थोडा हा प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहे, पण एकदा तुम्हाला उत्तर कसं लिहायचं हे समजल्यावर ऑटोमॅटिक प्रश्नही समजून जाईल. तर बघा, पहिलं आहे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. पहिलं काय आहे? स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. तुम्हाला आपण बघितलं फरक स्पष्ट करामध्ये बघा, की स्थूल आणि सूक्ष्म हे वेगवेगळं आहे. कारण की स्थूल हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतं आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट उद्योग संस्था, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक घटकाचा अभ्यास करतं. म्हणजे काय याच्यामध्ये साहजिक एक फरक आहे. मग आता हे कसं वेगळं आहे तर बघा, उत्तर तर पहिले विधान लिहायचं असतं. विधानमध्ये बघा, वरील विधानाशी सहमत आहे. म्हणजे वरील विधान तुम्ही सहमत आहात कारण ते वेगळे आहे. वरील विधानाशी सहमत आहे. स्पष्टीकरण मध्ये बघा, स्पष्टीकरण कसं लिहायचं, ज्याला आपण कारणे म्हणतो, सहकारण. पहिलं बघा, स्थूल अर्थशास्त्र हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे. बरोबर, कारण की स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. तर दुसरीकडे सूक्ष्म अर्थशास्त्र हा अर्थव्यवस्थेच्या वैयक्तिक घटकाचा अभ्यास आहे. आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये मुलांनो विशिष्ट वैयक्तिक घटकाचा अभ्यास करतो, म्हणून तो काय वैयक्तिक घटकाचा अभ्यास आहे. 2 नंबर बघा, स्थूल अर्थशास्त्र एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी इत्यादीचा अभ्यास करते.
आता आपण पाहिलं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र एकूण पुरवठा, एकूण मागणी, त्याच्यानंतर एकूण उत्पादन घटक, राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास करतं. तर दुसरीकडे सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट उत्पादनाचा अभ्यास करतं. मुलांनो, आपण बघितलंय की ज्यावेळेस आपण सूक्ष्म आणि स्थूलचा अर्थ बघितला की सूक्ष्म हा हा अर्थव्यवस्थेचा सगळ्यात लहान भाग आहे. कारण की सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या लहान भागात संबंधित आहे म्हणून तिथे विशिष्ट घटकाचा अभ्यास होतो. आणि स्थूलमध्ये एकूण म्हणजे पूर्ण, समजा संपूर्ण भारत देश, आपण जर इंडिया घेतलं संपूर्ण ऑल इंडिया कंट्रीचा अभ्यास स्थूलमध्ये होणार आहे. 3 नंबर बघा, स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारणपणे समतोलाचे विश्लेषण करते. आपण बघितलं मुलांनो, स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण करतं. आणि तर दुसरीकडे सूक्ष्म अर्थशास्त्र हे आंशिक समतोलाचे विश्लेषण करते. तर मुलांनो, आपण फरक स्पष्ट करामध्ये वगैरे बघितलं की स्थूल वैशिष्ट्यामध्ये बघितलं, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये बघा आंशिक समतोल. मुलांनो, सर्वसाधारण समतोल म्हणजे काय की सर्व देशामध्ये एकसारखं, समजा वस्तूची किंमत असेल तर ती एकसारखी असते. आता तुम्हाला माहिती आहे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान भागाशी संबंध असल्यामुळे तिथे आपण त्या विशिष्ट ठिकाणचा विचार करतो. समजा तू उदाहरण घ्या, की एक विशिष्ट गाव आहे. विशिष्ट गावाचा विचार केला जाईल. मग अशा वेळी दुसऱ्या गावाचा विचार केला जात नाही. फक्त आणि फक्त त्याच गावाचा विचार केला जातो. मग अशा वेळी काही ठिकाणी समतोल असतो, काही ठिकाणी असमतोल. आंशिक समतोल म्हणजे काय? काही प्रमाणात समतोल असणे. आंशिक समतोल काय? आंशिक म्हणजे काही प्रमाणात. काही प्रमाणात समतोल आणि काही ठिकाणी मग काय असणार? उर्वरित ठिकाणी असमतोल असणार आहे. आणि 4 नंबर आहे, स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धतीचा वापर करते, तर दुसरीकडे सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धतीचा वापर करते, फरक स्पष्ट करामध्ये आपण बघितलं. आणि दुसरीकडे सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. आता विभाजन पद्धत म्हणजे मुलांनो तुम्हाला माहिती आहे, की कामाचं विभाजन करणे. छोट्या-छोट्या तुकड्यामध्ये कामाचं काय करतो आपण? विभाजन करतो. त्याला आपण विभाजन पद्धत म्हणतो, डिव्हायडेशन करतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रापेक्षा सूक्ष्म अर्थशास्त्र काय आहे? वेगळे आहे. म्हणून स्थूल अर्थशास्त्रापेक्षा सूक्ष्म अर्थशास्त्र वेगळे आहे. त्याच्यानंतर 2 नंबर बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. 2 नंबर काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. 3 नंबर आहे, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. 3 नंबर काय आहे? घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांत व्यावहारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. 4 नंबर आहे, घटत्या सीमांत उपयोगी सिद्धाला कोणतेही अपवाद नाहीत. 4 नंबर आहे, घटत्या सीमांत उपयोगी सिद्धाला कोणतेही अपवाद नाही. मुलांनो, अपवाद आहे. आपण शिकलेलो आहे, छंद, कंजूस व्यक्ती, व्यसनी व्यक्ती, सत्ता, पैसा, हे सगळे काही घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांताचे अपवाद आहेत. म्हणजे काय? असहमत विधान आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 5 नंबर, मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. मुलांनो, मागणी वक्र जो असतो तो डावीकडून उजवीकडे वरून खालीच येत असतो. हा मागणी वक्र असतो म्हणजे सहमत आहे. 6 नंबर बघा, साठा व पुरवठा यात फरक आहे. नक्कीच मुलांनो, साठा आणि पुरवठा ह्या विभिन्न संकल्पना आहे. यांच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे सहमत आहे. 7 नंबर, पूर्ण स्पर्धेत विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो. 7 नंबर काय आहे? पूर्ण स्पर्धेत विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो. 8 नंबर आहे, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. 8 नंबर काय आहे? निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. 9 नंबर आहे मुलांनो, निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाही. 9 नंबर आहे, निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्याच्यानंतर 10 नंबर आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात. मुलांनो, ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना म्हणजे ज्यावेळेस मोजणी करतो त्यावेळेस तात्विक अडचणी भरपूर येतात. त्याच्यामध्ये हस्तांतरित देणी असतील, त्याच्यानंतर बेकायदेशीर मार्गाने मिळवलेले काही पैसे असतील, हे मुलांनो तात्विक अडचणी आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या. त्याच्यानंतर 11 नंबर आहे, सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे. 12 नंबर आहे, सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. 12 नंबर काय आहे? सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मुलांना आपण शिकलोय, शुल्क आणि दंड हे करेतर उत्पन्नाचे स्रोत आहे. आणि करेतर उत्पन्नाच्या म्हणजे आपल्याला 2 मार्गाने शासनाला उत्पन्न मिळतं. एक कराच्या माध्यमातून आणि करेतरच्या माध्यमातून. तर कराच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे, वस्तू व सेवा कर शासनाला मिळतो. त्याच्यानंतर आयकर मिळतो आणि इकडून काय मिळतो आपल्याला तुम्हाला माहिती, शुल्क, दंड. त्याच्यानंतर पुढे बघा 13 नंबर, खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. 13 नंबर काय आहे? खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. 14 नंबर आहे, भारतात भांडवल बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. 14 नंबर आहे, भारतात भांडवल बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. 15 नंबर आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. 15 नंबर आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. 16 नंबर आहे, भारतात नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो. 16 नंबर काय आहे? भारतात नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो.
आणि त्याच्यानंतर 17 नंबर आहे व्यवहार तोल आणि व्यापार तोल या दोन संकल्पनामध्ये फरक आहे. 17 नंबर काय आहे? व्यवहार तोल आणि व्यापार तोल या दोन संकल्पनांमध्ये फरक आहे. अभ्यास केल्यावर लक्षात येईल. असेल तर सहमत आहे, नसेल तर सहमत नाही. तर अशा पद्धतीने मुलांनो, जो आपला प्रश्न 4था होता, खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही? ते सरकारनं स्पष्ट करा, समजून घेतलं. आता याच्यानंतर मुलांनो प्रश्न 5वा घ्यायला पाहिजे. काय? खालील आकृती, तक्ता, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पण मुलांनो, तो प्रश्न खूप सोपा असतो. त्याला कोणत्याही प्रकारची अशी ऑब्जेक्टिव्ह नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो, नाही तर उत्तर तुमच्या प्रश्नामध्ये दिलेलं असतं. त्याचं उत्तर तुमच्या प्रश्नामध्ये असतं. पण एक सांगतो, ते 2 जे प्रश्न तुम्हाला येणार आहे, तुम्हाला जे 2 त्याच्यापैकी एक प्रश्न आकृतीवर असतो. मग आकृती कोणत्या-कोणत्या प्रकरणात आहे? 3ऱ्या ब मध्ये आकृती आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या अ मध्ये मागणीचा नियम त्याच्यात आकृती येते. 4थ्यामध्ये आकृती येते. 2ऱ्यामध्ये घट्ट सीमांत, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितामध्ये आकृती आहे. ज्या-ज्या प्रकारात आकृती त्याच्यावर एक प्रश्न ते विचारणार आणि एक ऑथरमध्ये तुम्हाला पॅसेज वगैरे दिलेला असणार आणि त्याचं उत्तर शोधून तुम्हाला लिहायचंय. अशा पद्धतीचे म्हणून मुलांनो प्रश्न 5व्या मध्ये आहे म्हणून प्रश्न 5व्याची आपण कोणती अशी रिव्हिजन घेणार नाही. आणि त्याच्यानंतर मुलांनो सगळ्यात इम्पोर्टंट आपला प्रश्न 6वा आहे. सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 6वा काय आहे? सविस्तर उत्तर लिहा. त्याच्यामध्ये बघा एक डेमो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे उत्तरासहित. भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. प्रश्न काय आहे मुलांनो? भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर बघा. आता मुलांनो तुम्हाला कारणे विचारले. पण सविस्तर उत्तरे लिहा. या प्रश्नाची सुरुवात प्रस्तावनेने करायची. कशाने करायची मुलांनो? प्रस्तावने. सगळ्यात पहिले तुमची प्रस्तावना यायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर अर्थव्याख्या यायला पाहिजे आणि मग तुमचा मूळ प्रश्न जो असतो तो यायला पाहिजे. म्हणजे प्रस्तावना आणि अर्थव्याख्या हे 2 भाग तुमच्या प्रश्नाची सुरुवात पाहिजे. तर प्रस्तावनेमध्ये बघा, सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुलांना ज्याला आपण नगरपालिका म्हणतो. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकाचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजाची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कार्यासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. पुढे भारतासारख्या विकसनशील देशाच्या एकूण सार्वजनिक खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुलांना माहिती आहे, ते वाढ होती म्हणून त्याची कारण आपल्याला दिलेली आहे. तर बघा आता आपल्या शहरात जो आपण म्हणतो शहराचा विकास झाला, शहरामध्ये रस्ते झाले, शहरामध्ये चांगलं पाणी आहे, शहरामध्ये रोजगार आहे. तर मुलांना हे कोण करतं? शासन करतं आणि शासनाचा याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. ही झाली प्रस्तावना. पुढे अर्थव्याख्यामध्ये बघा, आता प्रस्तावनेची आपण अर्थव्याख्यामध्ये माहिती घेतलेली बघा. केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकाचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजाची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. हा मुलांना सार्वजनिक खर्चाची व्याख्या म्हणजे काय? की जसं की आपलं आर्थिक आणि सामाजिक कल्याण करणं हे शासनाचं धोरण आहे. त्याच्यावर शासन जे खर्च करतं, त्याला आपण सार्वजनिक खर्च म्हणतो. सार्वजनिक म्हणजे शासकीय. त्याला आपण काय म्हणतो? सार्वजनिक खर्च. आता पुढे मुलांना मुख्य प्रश्न आहे. काय पुढचा मुख्य प्रश्न? सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे. अशी कोणती कारणं आहेत ज्याने सार्वजनिक खर्च वाढतो? त्याच्यामध्ये पहिलं आहे शासनाच्या कार्यात वाढ. आता मुलांनो शासन बघा शासकीय स्तरावर विविध कार्याचं नियोजन करत असतं किंवा विविध कार्य पार पाडत असतं आणि ते कार्य पार पडत असताना साहजिक त्याला पैसे लागतात. कोणतंही काम करायचं असेल, कार्य करायचं असेल त्यासाठी मुलांनो पैशाची गरज पडते. मग त्याच्यामध्ये बघा काय म्हटलंय? देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरिता आधुनिक शासन, आधुनिक म्हणजे सध्याचे, आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत असते. शिक्षणाचा प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबीचा त्या कार्यात समावेश होतो. आता मुलांना त्यांनी कार्य सांगितलं, की काही बांधकाम योजना असतील, त्याच्यानंतर काही इतर कार्यक्रमात त्यांनी तुम्हाला सांगितले मनोरंजन असेल, समाज कल्याणकारी काही योजना असतील. बघा आता विविध शासकीय प्रधानमंत्रीच्या योजना आहे, मुख्यमंत्री योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे. अशा योजनांसाठी मुलांना खूप हे खर्च करतं. पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, या बाबीचा या कार्यात समावेश होतो, त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. आता मुलांना एखादी योजना शासन सुरू केली, लाडकी बहीण योजना आहे बघा उदाहरण. तर लाडकी बहिणीसाठी शासनाचा खर्च आहे लाडकी बहीण योजना, शासनाचं इन्कम आहे. शासनाचा खर्च आहे. म्हणजे विविध नवीन योजना चालू करायचं म्हणलं, एखादं कार्य पार पाडायचं म्हणलं, त्यासाठी शासनाला पैसे खर्च करावे लागतात. 2 नंबर बघा लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. आता मुलांनो तुम्हाला माहित आहे, पहिले आता लोकसंख्या किती वाढलेली आहे. आपला देश म्हणजे जगामध्ये 2 नंबरला आहे. 1 नंबरला चीन आहे, 2 नंबरला भारत आहे. तर बघा भारतासारख्या विकसनशील देशाची भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार ती लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. परिणामी वाढत्या लोकसंख्येमुळे शासनाला अधिक खर्च करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. आता मुलांना 2011च्या जनगणनेनुसार 121.02 कोटी आपली लोकसंख्या होती. पण तुम्ही सध्याचा जर विचार केला तर 2026 मध्ये आता आपली लोकसंख्या जवळ-जवळ 160 ते 165 कोटी आहे. मग आता ही जी वाढती लोकसंख्या आहे, तशी लोकसंख्या वाढते की शासनाचा खर्च वाढतो.
विविध योजना आहेत त्याच्यामध्ये लाभ घेणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते. शासनाला काय वाढतो? खर्च होतो. लोकसंख्या वाढ झाली की शासनाचा खर्च काय होतो? ऑटोमॅटिक खर्चामध्ये वाढ होते. 3 नंबर आहे वाढते शहरीकरण. 3 नंबर काय आहे? वाढते शहरीकरण. आता बघा मुलांनो काही काळी रस्ते वगैरे झाले की गाव एकदम छोटं असतं. मग तिथे बऱ्याचशा बाजारपेठाची निर्मिती किंवा विविध नवीन-नवीन बाजार सुरू होतात. नवीन व्यक्ती बिझनेस सुरू करतात. मग बाजारपेठेचं अ, वाढती बाजारपेठेमुळे काय होतं? गावाचं शहरीकरण होतं. तर बघा शहरीकरणमध्ये वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. यामुळे पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालय, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाच्या खर्चात वाढ होते. मुलांनो ज्यावेळेस वाढते शहरीकरण करायचं असतं त्यावेळी जे इतर घटक आहेत, त्या इतर घटक खूप महत्त्वाचे म्हणजे रस्ता आलं, पाणी पुरवठा आलं, ह्या घटकावर शासनाला अधिक खर्च करावा लागतो. कारण की शहरीकरण झालेलं असतं. शहरीकरण म्हणजे वीज लागणार आहे, लाईट लागणार आहे, पाणी लागणार आहे, रस्ता चांगला लागणार आहे. म्हणजे या सगळ्या खर्चात काय होते? वाढ. त्याच्यानंतर 4 नंबर आहे संरक्षण खर्चात वाढ. 4 नंबर काय आहे? संरक्षण खर्चात वाढ. त्यामध्ये बघा आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधामुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. म्हणजे पूर्वी अस्थिरतेमुळे युद्ध नव्हतं तरी पण संरक्षण खर्च वाढत होता. अस्थिरता होती, धाक किंवा काहीतरी आपण जे म्हणतो ना, की चुकीची माहिती वगैरे पसरवली जायची आणि त्याच्यामुळे काय व्हायचं संरक्षणासाठी खर्च शासनाला अधिक द्यावा लागतो. म्हणून हे शासनाचं काय आहे? एक खर्च वाढीचं कारण आहे. 5 नंबर आहे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. आता मुलं तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकलं असेल निवडणुका वगैरे होता बघा. तर निवडणुका होता म्हणजे काय होतं? मतदान होतं. मतदानासाठी ज्यावेळेस गव्हर्नमेंट शासन निवडणुकाचं म्हणजे आयोजन ज्यावेळेस केलं जातं, त्यावेळेस शासनाचा निवडणुकीवर खूप मोठा खर्च होतो. आता तुम्हाला माहिती आहे का खासदारची निवडणूक, आमदारकीची निवडणूक, नगरपालिका निवडणूक या भरपूर काही निवडणुका आहेत. या निवडणुकीसाठी शासनाला खूप मोठा खर्च करावा लागतो. बघा त्याच्यामध्ये काय म्हटलंय? जगातील बहुसंख्य देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. म्हणजे लोक जे म्हणतील तसं. लोक ज्यांना मत देतील ते शासनात आहे. शासन पद्धती आहे नियमित निवडणुका व इतर बाबीमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते आणि त्यामुळे शासनाच्या खर्चात वाढ होते. तुम्हाला मी सांगितलं, निवडणूक जर घ्यायची ठरली तर शासनाला खूप मोठा त्यावर खर्च करावा लागतो आणि आपल्याकडे भारत देशामध्ये निवडणूक तुम्हाला माहिती आहे, निवडणूक दर 5 पंचवार्षिकला निवडणूक होते. म्हणजे शासनाचा खूप मोठा निवडणुकीवर खर्च होत असतो. म्हणून एक कारण आहे. 6 नंबर आहे औद्योगिक विकास. आता मुलांनो औद्योगिक विकास म्हणजे काय? जसं एम-आय-डी-सी बघा. महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण ज्याला आपण एम-आय-डी-सी म्हणतो शॉर्टमध्ये. तर एम-आय-डी-सीमध्ये बघा मुलांनो विविध उद्योग येतात. मग विविध उद्योग आले की आपण काय म्हणतो त्या गावाची डेव्हलपमेंट होते. पण मुलांनो ते उद्योग गव्हर्नमेंटचे असतात. एम-आय-डी-सी गव्हर्नमेंटच्या अंडर असलेली संस्था आहे. मग गव्हर्नमेंटला तिथे पहिले निधीची उपलब्धता करावी लागते. ती एम-आय-डी-सी डेव्हलप करावी लागते. ती डेव्हलप केल्यानंतर तिचा विकास होत असतो. म्हणजे डेव्हलप झाल्यानंतर ती पुढे विकसित होत असते. पण त्याच्यासाठी ती डेव्हलप करण्यासाठी शासनाला आधी पैसे खर्च करावे लागतात. काय करावं लागतं? पैसे खर्च करावे लागतात. बघा त्याच्यामध्ये औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ, एकूण वृद्धी घडून येते. तुम्हाला माहिती आहे एम-आय-डी-सी म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा विकास झाला तर तिथे उत्पादन वाढ चांगली होणार आहे. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यामुळे शासनाच्या एकूण खर्चावर त्याचा परिणाम होतो आणि खर्चात वाढ होते. आता मुलांनो शासनाने जर नवीन एम-आय-डी-सी सुरू करायचं ठरवलं तर बघा बऱ्याचदा घोषणा होतात. नवीन एम-आय-डी-सीची घोषणा. घोषणा करायला ठरवलं तर काय होणार आहे? सरकारच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे. म्हणून औद्योगिक विकास हे एक कारण आहे. आणि 7 नंबर आहे आपत्ती व्यवस्थापन. आता आपत्ती व्यवस्थापन बघा मुलांनो जसे पूर वगैरे, भूकंप वगैरे येतात. बऱ्याचदा बघा गाराचा पाऊस पडतो, शेतकऱ्यांचं मालाचं नुकसान होतं. त्याच्यामध्ये मग पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. त्यांची जेवढी शेती असेल हेक्टरमध्ये नुकसान भरपाई दिली जाते. तर बघा अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून येताना दिसत आहे. वारंवार आपत्ती घडताय. कोणती आपत्ती घडताय? भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता. तर पुढे बघा दिसत आहे. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. तुम्हाला माहिती आहे खर्च करायला लागला एकूण खर्चात तर वाढच होणार आहे. आणि मुलांनो, अशा पद्धतीने तुम्हाला डेमो प्रश्नाचं उत्तर होतं. ते तुम्हाला लिहायचं आहे आणि काही सविस्तर उत्तर यामधले महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते आपण आता समजून घेऊ. तर बघा 2 नंबर आहे, घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. 2 नंबर आहे, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. 3 नंबर आहे मागणीचा नियम गृहीतकासह स्पष्ट करा. 3 नंबर आहे मागणीचा नियम गृहीतकासह स्पष्ट करा. 4 नंबर आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. 4 नंबर आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. 5 नंबर आहे पुरवठ्याचा नियम गृहीतकासह स्पष्ट करा. 5 नंबर आहे पुरवठ्याचा नियम गृहीतकासह स्पष्ट करा. 6 नंबर आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. 6 नंबर काय आहे? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. 7 नंबर आहे सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा.
म्हणजे मुलांना सार्वजनिक उत्पन्न स्त्रोत म्हणजे मार्ग ज्या मार्गातून सरकारला उत्पन्न भेटतं. तुम्हाला माहिती आहे कराच्या माध्यमातून भेटतं आणि करेतर उत्पन्न 2 प्रकारचे स्त्रोत आहे. कराच्या माध्यमातून वस्तू व सेवा कर, ज्याला आपण जीएसटी भेटतो तो भेटतो आणि करेतरमधून शुल्क, दंड त्या मार्गातून शासनाला काय भेटत असतं? उत्पन्न भेटत असते. तुम्हाला तिथे लिहायचंय. आणि 8 नंबर आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक व व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. 8 नंबर काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक व व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. तात्विक अडचणी म्हणजे तुम्हाला कोणत्या आता हस्तांतरित देणी असेल, बेकायदेशीरपणे काही पैसे आपण मिळवलेले असेल, तर ज्या काही अडचणी असतील तात्विक व्यावहारिकमध्ये दुहेरी गणित समस्या असेल, काही वेळा आपण 2 वेळा रेकॉर्ड नोंदणी करतो. ह्या ज्या काही अडचणी आहेत, ह्या तुम्हाला तिथे लिहायच्या आहे. तर अशा पद्धतीने मुलांनो आपला जो विषय होता, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स या विषयी जी काही महारिव्हिजन आहे ती आपण समजून घेतली. नक्कीच तुम्हाला 24 फेब्रुवारी पेपरमध्ये हा महारिव्हिजनचा फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.